नमस्कार. लोकसत्ता यशस्वी भव व्हिडिओद्वारे साधलेल्या थेट संवादामध्ये मी शुभदा निगुळकर आपलं स्वागत करते. मागील चर्चेमध्ये आपण परीक्षेला जाण्यापूर्वी शारीरिक आणि मानसिक संतुलन कशा प्रकारे राखावं आणि परीक्षेला जाताना कोणती तयारी करावी, आत्मविश्वास कसा वाढवावा याविषयी चर्चा केली. आज आपण मराठी प्रथम भाषा या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अभ्यासणार आहोत. तुम्ही या मराठीच्या विषयासाठी रोज किमान 2 तास वेळ देणं आवश्यक आहे आणि त्याच्याबरोबरच ज्या वेळेला परीक्षा सुरू होईल त्याच्या आधी 2 दिवस फक्त मराठीचा अभ्यास करावायचा आहे. अशा तऱ्हेने तुमची मराठीची तयारी एकदम परिपूर्ण होईल. आता आपण उत्तरपत्रिकेचं स्वरूप अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये सर्वात प्रथम तुमचे बैठक क्रमांक लिहून झाल्यानंतर तुम्हाला 15 मिनिटं प्रश्नपत्रिका मिळेपर्यंतचा काळ असतो. या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे की तुम्ही पोट समास आखून घ्यायचे आहेत. तुमच्या मुख्य प्रश्नपत्रिकेमध्ये एक समास आखलेला असतो, त्याच्या बाजूला साधारणपणे 0.5 सेंटीमीटरचा एक तुम्ही पोट समास आखायचा आहे. त्याच्यामध्ये सर्वात वरती प्रश्नपत्रिकेमध्ये एक छोटीशी चौकट असते, तिथे मुख्य क्रमांक लिहायचा असतो प्रश्नाचा आणि उपप्रश्न तुमचा जो आहे क ख ग घ तो तुम्ही मुख्य समासामध्ये लिहिणार आहात आणि पोट समास तुम्ही आखलेला असेल त्या पोट समासामध्ये तुम्ही उपप्रश्नाचे उपप्रश्न 1 2 3 4 हे क्रमांक जे आहेत ते घालणार आहात. अशा प्रकारे आटोपशीर तुमचा पेपर समोर दिसला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त डावीकडेच तुम्ही समास आखणार आहात, उजवीकडे समास आखणार नाही. उजवीकडे जरी तुम्ही समास आखला नाहीत तरी देखील एक लक्ष्मण रेषा ठरवून ठेवायची असते, कारण त्याच्या पुढे तुम्ही लिहत गेलात तर तुमची शक्यता प्रश्नपत्रिका बांधताना कदाचित प्रश्नपत्रिका फाटण्याची थोडी शक्यता असते आणि त्यामुळे तुमची अक्षरं जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ती लक्ष्मण रेषा एक लक्षात ठेवायची आणि त्याच्या पुढे लिहायचं नाही, पण ओळीने पट्टीने समास आखायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. डाव्या बाजूला समास आखण्यापेक्षा एक लक्ष्मण रेषा मनामध्ये ठेवणं आवश्यक आहे, कारण प्रश्नपत्रिकेचे गठ्ठे बांधताना ते तुमची प्रश्नपत्रिकेतील तुमची लिहिलेली उत्तरं कदाचित कट होण्याची किंवा उत्तरपत्रिका फाटण्याची थोडीशी शक्यता असते आणि त्यामुळे ही काळजी आपण स्वतःच घ्यायची असते. प्रश्नपत्रिका कशी सोडवावी हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात प्रथम तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका पडल्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एक गोष्ट लक्षात ठेवा की हे अत्यंत आदर्श आहे आणि त्यामुळे सलग प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला आवडणारा व्याकरणाचा प्रश्न सर्वात पहिला सोडवायचा किंवा निबंध सर्वात शेवटी सोडवायचा असं करायचं नाही. प्रश्नपत्रिका सलग सोडवत जाणं जास्त हितकारक आहे आणि त्यामुळे तुम्हाला वेळेचं नियोजनही चांगल्या प्रकारे करता येईल. प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न जो असणार आहे तुमचा, तो पहिला प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे आणि हा दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना एकच लिहायचा आहे. साधारणपणे तुम्हाला 70 ते 80 शब्दात उत्तर लिहायचं असतं. आता 70 ते 80 शब्दात उत्तर लिहायचं म्हणजे मुलं 70 ते 80 शब्द मोजायचे नाहीत. साधारणपणे 10 ते 12 ओळीत उत्तर आलं पाहिजे. तर 10 ते 12 ओळी म्हणजे तुमच्या फुलस्केपच्या 1 2 3 4 5 6 अशा 10 ते 12 ओळी नव्हेत. तुमचं वाक्य जिथे संपतं तिथे ओळ संपते. अशा प्रकारे 10 ते 12 वाक्यांमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि हे प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रस्तावना अत्यंत आवश्यक असते. आता तुमच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये संतूचा प्रश्न विचारलेला आहे. संतूची स्वभाव वैशिष्ट्ये सांगा. मग हा पाठ कोणत्या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे, मग पाठाचं नाव काय आहे आणि संतू बद्दल थोडंसं लिहायचं. व्यक्तिचित्रणात्मक पाठ आहे ते लिहायचं आणि मग संतूची गुणवैशिष्ट्ये याच्यातून कशी दिसून येतात हे तुम्ही पुढच्या परिच्छेदांमधून लिहिणार आहात. तर 2 ते 3 परिच्छेदामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुमचं झालं पाहिजे आणि साधारणपणे 12 ते 15 मिनिटामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुमचं लिहून झालं पाहिजे. लोकसत्ता यशस्वी भवच्या आधीच्या चर्चेमध्ये तुम्हाला याविषयी अधिक चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. दीर्घोत्तरी प्रश्न कसे लिहावेत याविषयी अधिक चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रश्नांची तयारी केलीत तर तुम्हाला लिहिणं आणि गुण मिळवणं अत्यंत सोपं जाईल. त्याच्यातील उपप्रश्न जो आहे ख हा गद्यपाठांवरच विचारलेला आहे आणि तो
30 ते 40 शब्दात उत्तर लिहा, म्हणजे साधारणपणे 7 ते 8 ओळीत उत्तर लिहायचं आहे. आणि 7 ते 8 ओळीत उत्तर लिहिताना याच्यामध्ये प्रस्तावनेची आवश्यकता नाही. एकाच वाक्यामध्ये तुम्ही कोणत्या पाठातून घेतलेलं आहे आणि पाठाच्या लेखकाचं नाव काय आहे एवढं लिहिलं तरी खूप झालं. या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला ह्याचे 3 प्रश्न विचारलेले असतात आणि 9 गुण असतात या प्रश्नाला, आणि याच्यासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ पुरेसा होतो. 20 मिनिटात हा प्रश्न लिहिण्याचा सराव तुम्ही करायचा आहे. प्रश्न दुसरा जो आहे हा पूर्णपणे पद्यपाठावर अवलंबून असतो. या प्रश्नांची उत्तरं लिहिताना सर्वात महत्त्वाची तयारी ही करायची आहे की पद्य जे आहे, तुम्हाला ज्या कविता आहेत, जे अभंग आहेत, या सर्वांची मध्यवर्ती कल्पना तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. या सर्वाची मध्यवर्ती कल्पना असेल तर तुम्हाला उत्तरं लिहिताना अत्यंत सोपं जातं. तर प्रत्येक पद्याची मध्यवर्ती कल्पना तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि अशी जर माहीत असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं लिहिता. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ही दीर्घोत्तरी प्रश्न जे तुम्ही लिहिता तर प्रस्तुत प्रश्न अमुक अमुक पाठातून घेतला आहे असं विद्यार्थी लिहिण्याची चूक करतात. तर हे करू नका. सरळ सरळ मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे किंवा तुमच्या आधीच्या चर्चासत्रामध्ये देखील याचं योग्य मार्गदर्शन झालेलं आहे. त्यावेळी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिताना फक्त सरळ लिहायचं आहे, या पाठामध्ये अमुक अमुक लेखकाने या पाठाच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे ते लिहायचं. ही प्रस्तावना लिहायची आहे. तुम्ही जास्त गोंधळ करायचा नाही. त्यानंतर या प्रश्नाला साधारणपणे 10 मिनिटे वेळ द्यायचा आहे. याला देखील 5 गुण आहेत. एकच प्रश्न लिहायचा आहे. अवांतर प्रश्न लिहायचे नाहीत. जे ऑप्शनचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू नका, कारण मराठीला आपल्याला तंतोतंत वेळ असतो आणि त्यामुळे आधी सर्वात प्रथम जेवढे विचारलेले आहेत तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. ऑप्शनसहित सोडवण्याचा प्रयत्न करू नका. ऑप्शनसहित सोडवलात तर तुमचा आत्मविश्वास कमी आहे असं वाटतं. आपण लिहिलेलं प्रश्नाचं उत्तर एकदम मी परफेक्टच लिहिलेलं आहे, या आत्मविश्वासानेच तुम्ही प्रश्नाची उत्तरं लिहा. दुसरा प्रश्न जो तुमचा याच्यामधला उपप्रश्न आहे ख, हा देखील 7 ते 8 ओळीमध्ये म्हणजे 30 ते 40 शब्दामध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग हा देखील 7 ते 8 ओळीमध्ये लिहायचं आहे आणि याचे 2च प्रश्न लिहायचे. त्याला 6 गुण असतात आणि हे 15 मिनिटामध्ये तुमचे लिहून झाले पाहिजेत. प्रश्न तिसरा जो आहे हा गद्य आणि पद्य या दोन्ही पाठावरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेले असतात. या वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत किमान 4 ते 5 वेळा प्रत्येक पाठ अभ्यासलेला असेल आणि त्यामुळे तेवढं वाचन तुम्हाला पुरेसं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न विचारलेले असतात पाठ्यपुस्तकात त्याचे जसं रूपांतर केलेलं असतं किंवा लेखन केलेलं असतं तशा प्रकारेच तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे. हे उत्तर लिहिताना स्वतःच्या भाषेत उत्तर लिहायचं नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत आणि रिकाम्या जागा, त्याच्यानंतर जो प्रश्न आहे तो रिकाम्या जागा काही वेळेला विद्यार्थी थोडीशी गफलत करतात, घाई असते, त्यामुळे फक्त रिकामी जागा जी आहे ते उत्तर तेवढंच लिहून मोकळे होतात. पण तिथे सूचनाच असते की रिकाम्या जागी योग्य शब्द घालून वाक्य पुन्हा लिहा. त्यामुळे वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि जिथे तुम्ही रिकामी जागा भरलेली आहे तिथे अधोरेखित करायचं आहे. आणि या प्रश्नाला साधारणपणे 10 ते 8 मिनिटे लागतात, कारण तुमचा अभ्यास एवढा परिपूर्ण झालेला असतो की तुम्हाला त्याच्यासाठी आठवत बसायची वेळच येत नाही. त्यामुळे तुम्ही लिहिलेल्या प्रश्नांमध्येच तुम्हाला ते सर्व लिहिता येतं. मग लिहिलेल्या प्रश्नांपैकीच तुम्हाला ते प्रश्न येतात आणि त्यामुळे तुम्हाला ते सहज शक्य होतात लिहिणं. प्रश्न चौथा जो आहे हा क आणि ख हा दोन्हीही एका क मध्ये संदर्भासहित स्पष्टीकरण गद्यावर विचारलेलं असतं तर ख मध्ये संदर्भासहित स्पष्टीकरण पद्यावर विचारलेलं असतं. संदर्भासहित स्पष्टीकरण लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की संदर्भ, स्पष्टीकरण, वैशिष्ट्य हे 3 मुद्दे लिहायचे आहेत. या 3 मुद्द्यामध्ये हे प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. संदर्भ ज्यावेळेला येतं संदर्भ लिहायचं डॅश करायची. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये पण मुलं ही चूक करू शकतात की प्रस्तावना लिहायची आहे म्हणून प्रस्तावना आणि मग डॅश करतात आणि पुढे लिहितात. त्या ठिकाणी प्रस्तावना लिहून डॅश करून पुढे लिहिण्याची गरज नाही. या ठिकाणी संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य ह्या 3ही गोष्टी
डॅश करून पुढे लिहायचे आहेत. संदर्भाला अधोरेखित करायचं आणि पुढे संदर्भ लिहायचा. संदर्भामध्ये लिहिताना तुम्ही कोणत्या पाठातून घेतलेला आहे, पाठाचे लेखक कोण, कोणता संदर्भ ग्रंथ वापरलेला आहे, या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे, आणि समजा हे वाक्य कोणी उद्देशून म्हटलेलं असेल तर कोणी कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे एवढं संदर्भामध्ये लिहिणं आवश्यक आहे. नंतर स्पष्टीकरण लिहिताना एक चूक विद्यार्थी करतात. स्पष्टीकरणामधला ष्टी हा दीर्घ आहे, ह्रस्व नाही, तर तो बऱ्याच वेळा ह्रस्व लिहितात. ह्या चुका पटकन डोळ्यासमोर येण्यासारख्या असतात, त्यामुळे त्या चुका करू नका. त्यामुळे स्पष्टीकरणमधला ष्टी दीर्घच लिहायचा, अंडरलाईन करायची, त्याच्या पुढे स्पष्टीकरण लिहायचं. तर स्पष्टीकरण लिहिताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ह्या घ्यायच्या की साधारणपणे 4 ते 6 वाक्यामध्ये तुमचं स्पष्टीकरण लिहून झालं पाहिजे. कारण तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरणाला 4 गुण असतात: संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य या सर्वाला मिळून. त्यामुळे 4 ते 6 वाक्यामध्ये तुम्ही साधारणपणे त्या वाक्याची पार्श्वभूमी सांगायची आहे आणि ते स्पष्टीकरण संपवायचे आहे तिथे. आणि वैशिष्ट्य मात्र एका वाक्यातच लिहायचं आहे. वैशिष्ट्य लिहिताना तुम्ही भाषेच्या दृष्टीने वैशिष्ट्य लिहा, किंवा त्याच्यातून त्या वाक्यामधून कोणता भाव प्रतीत होतो ते लिहा, किंवा पाठाच्या दृष्टीने कोणतं वैशिष्ट्य आहे त्या वाक्याचं ते लिहा. तर ते केवळ एका वाक्यातच आलं पाहिजे, 2 ते 3 वाक्यामध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही ही तयारी करायची आहे की वेगवेगळी पाठातली संदर्भाचे स्पष्टीकरणाची वाक्य काढायची आणि त्यांची वैशिष्ट्य सगळ्यांची तयारच करून ठेवायची. संदर्भ आणि स्पष्टीकरण तुम्हाला सहज लिहिता येतं, पण वैशिष्ट्य लिहिताना थोडा विचार करावा लागतो, कारण ते मार्मिक शब्दामध्ये ते थोडक्यात लिहायचं असतं आणि त्यामुळे ती प्रत्येक वाक्यांची वैशिष्ट्य तुम्ही लक्षातच ठेवायची आहेत. या प्रश्नामधून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला झालेलं पाठ्यपुस्तकाचं आकलन, भाषेचं तुमचं असणारं प्रभुत्व या प्रश्नामध्ये जास्त तुमचं प्रतीत होत असतं. आणि त्यामुळे हा प्रश्न परीक्षकांना देखील जास्त प्रभावित करणारा असतो आणि त्यामुळे त्याची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. दीर्घोत्तरी प्रश्न, संदर्भाचं स्पष्टीकरण याच्यामधूनच तुमचं उत्तर लेखनाचं जे कौशल्य आहे हे कौशल्य तुमचं इथे दिसून येत असतं. आणि हे उत्तर लेखनाचं कौशल्य तुम्हाला किती अवगत झालेलं आहे याच्यावरूनच तुम्हाला तिथे गुण दिले जातात. कारण कसं आहे, तुम्हाला शब्द मर्यादा दिलेली असते. दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये तुम्हाला शब्द मर्यादा दिलेली असते. 70 ते 80 शब्दात उत्तर लिहायचं आहे. हे 70 ते 80 शब्दात उत्तर अख्ख्या पाठाचं कसं 70 ते 80 शब्दात बसवायचं हे एक कौशल्य आहे. आणि हे कौशल्य तुम्हाला या वेळोवेळी तुम्हाला मिळालेल्या यशस्वी भवच्या चर्चासत्रातून आणि लेखांमधून तुम्हाला याचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आता आपण वळणार आहोत या प्रश्नपत्रिकेतील 5व्या प्रश्नाकडे. हा 5वा प्रश्न आहे स्थूल वाचनाचा. आणि स्थूल वाचनाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला 8 गुणांचा हा प्रश्न असतो आणि ह्या 8 गुणांच्या प्रश्नासाठी तुम्हाला साधारणपणे 20 मिनिटे उत्तर लेखनासाठी वेळ द्यायचा आहे. आता या उत्तर लेखनासाठी 20 मिनिटे वेळ देताना तुम्ही या स्थूल वाचनाच्या प्रश्नाची तयारी ज्यावेळी केली आहे तर ती स्थूल वाचनाची तयारी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वाचन, चिंतन, मनन आणि लेखन यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. आणि त्या दृष्टीने जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तरांची तयारी केलीत तर तुम्हाला ते अधिक उपयुक्त ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्थूल वाचनामध्ये केवळ 4च पाठ आहेत. त्या पाठाखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा सराव जर तुम्ही वेळोवेळी केलात तर तुम्हाला याचा अधिक लाभ घेता येईल आणि अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहिता येतील. अवांतर वाचनावर भर दिला जाणारा असा पुढचा अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे निबंधाचा प्रश्न. सर्वात महत्त्वाचा म्हणजे निबंधाचा प्रश्न तुम्ही सर्वात शेवटी लिहिण्यासाठी ठेवता. 10 गुणांचा सर्वात मोठा, पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात जास्त गुणांचा हा प्रश्न आहे आणि तो शेवटच्या 10 मिनिटांमध्ये लिहिण्यासाठी अजिबातच नाही. त्यामुळे त्याला 20 मिनिटे वेळ द्यायचा आहे आणि तो व्यवस्थित त्याच वेळी ज्या वेळेला प्रश्न 6वा तुमचा सुरू होतो त्याच वेळी तो लिहायचा आहे. तो लिहिताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की या प्रश्नाची सुरुवात तुम्ही डाव्या बाजूच्या पानावरून करायची आहे. हे डाव्या बाजूच्या पानावर जर तुम्ही निबंधाची सुरुवात केलीत तर तुमचा निबंध उजव्या पानावरती संपेल. म्हणजे परीक्षकाच्या पूर्ण निबंध एका दृष्टिक्षेपामध्ये येईल.
आणि विविध सुभाषितं जी तुम्ही त्याच्यामध्ये वापरलेली असाल त्या सुभाषितांना अधोरेखित करायचं. कदाचित तुम्हाला सुभाषितं कोणी म्हटलेली आहेत, कोणाची आहेत तर ती माहिती असेल तर त्यांचं देखील नाव अधोरेखित करायचं तिथे. अशा पद्धतीने अधिक प्रभावी निबंध तुम्हाला लिहिता येतो आणि हा 20 मिनिटामध्ये तुमचा निबंध लिहिण्याचा सराव करण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी निबंध लेखनाचा केवळ प्रश्नपत्रिका लिहायला नाही बसलात तरी चालेल, पण निबंध लिहायला बसा आणि निबंध 20 मिनिटामध्ये होतो का पहा. तो निबंध वेळोवेळी तपासून देखील घेत जा, कुणाकडून वाचून घेत जा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन मार्गदर्शन मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला 4 प्रकारचे निबंध आहेत आणि या 4 प्रकारच्या निबंधामध्ये तुम्हाला आवडणारे कोणतेही 2 चांगले प्रकार व्यवस्थित करून ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर तुम्ही ज्या निबंधांची तयारी कराल त्यातील कोणते ना कोणते तरी निबंध परीक्षेला हमखास येतातच आणि त्यामुळे तुम्हाला परीक्षेला पेपरमध्ये जो निबंध येईल तो तुम्ही अधिक आत्मविश्वासाने लिहू शकाल. व्याकरणावरील प्रश्न, आणि हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, एकूण याला 10 गुण असतात. या 7व्या प्रश्नामध्ये जो सलगता प्रश्नांची आहे त्याप्रमाणेच ते प्रश्न लिहायचे आहेत. सर्वात व्याकरणावर सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात पहिला प्रश्न असतो, प्रत्येकाला 2-2 गुण असतात आणि याला जो पहिला प्रश्न असतो तो अलंकारावर विचारलेला असतो. तुम्हाला एकूण 3 अलंकार आहेत, 3पैकी 2 अलंकार विचारलेले असतात. तुम्हाला 1 अलंकार लिहायचा असतो. एकच अलंकार लिहायचा, दोन्ही अलंकार लिहायचे नाहीत, कारण तुमचे अलंकार एकदम तोंडपाठ झालेले असतात. फक्त अलंकार लिहिताना क्रम लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा क्रम लक्षात ठेवायचा. अलंकाराचे नाव, अलंकाराचा प्रकार, अलंकाराचे लक्षण आणि अलंकाराचं उदाहरण तिथे लिहायचं आहे. उदाहरण लिहून झालं की त्याच्या खाली लगेच स्पष्टीकरणही लिहायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की उदाहरण हे शक्यतो पाठ्यपुस्तकामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत त्यातलंच लिहा. दुसरा जो प्रकार आहे हा शब्दसिद्धीचा प्रकार आहे. शब्दसिद्धी लिहिताना 6 शब्द दिलेले असतात आणि 4 विचारलेले असतात तुम्हाला, तर तुम्ही हे 6 शब्द लिहायचे आहेत, कारण त्याला काही जास्त वेळ लागत नाही. शब्दसिद्धीच्या प्रकारामध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त असे प्रकार येतात. तर अभ्यस्त शब्द ज्यावेळी येतात त्यावेळेला मुलं फक्त अभ्यस्त लिहितात, पण ही अभ्यस्त लिहायचं नाही आहे. तर अभ्यस्त लिहिण्याच्या ऐवजी पूर्णाभ्यस्त आहे की अंशाभ्यस्त आहे हे 2च प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, तर ते लिहिणं आवश्यक आहे. मग आता उदाहरणार्थ झाडझूड हा शब्द आहे आणि सरसर हे शब्द आहेत. आता सरसर शब्द आहे, एकाच शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. सर सर एकाच शब्दाची पुनरावृत्ती झाली आणि म्हणून हा शब्द पूर्णाभ्यस्त आहे. तर या ठिकाणी झाडझूड या ठिकाणी झाड आणि झूड इथे अंशतः बदल झालेला आहे म्हणून तो अंशाभ्यस्त शब्द आहे. परंतु या शब्दाच्या बाबत काही विद्यार्थी थोडीशी गफलत करण्याची शक्यता आहे, कारण झाड झूड या ते झ शब्दाची पुनरावृत्ती झालेलीच आहे, परंतु मग त्यांना असं वाटतं की हा पण पूर्णाभ्यस्त शब्द आहे, परंतु हा पूर्णाभ्यस्त शब्द नाही. लक्षात ट्रिक एक ठेवायची पूर्णाभ्यस्त शब्द ओळखण्याची आणि अंशाभ्यस्त ओळखण्याची. तर अंशाभ्यस्त शब्दामध्ये हा जो पुढचा शब्द आहे झूड हा पुढचा शब्द आहे, हा झूड हा शब्द निरर्थक आहे, त्याला कोणताही अर्थ नाही. त्यामुळे झाड झूड म्हणजे ह्या झूड ह्या शब्दाला काही अर्थ नाही, याचा अर्थ काय झालं की हा शब्द अंशाभ्यस्त आहे. पुढचा प्रकार आहे तो वाक्यांचा प्रकार. 3 वाक्य विचारलेले असतात आणि 3 वाक्यांमध्ये तुम्हाला 3 वाक्यांपैकी 2 वाक्य तुम्हाला लिहायची असतात. मग या 2 वाक्यांमध्ये 2च वाक्य लिहिण्यापेक्षा 3ही वाक्य लिहायची. वाक्यांचे प्रकार कोणते आहेत, तुम्हाला ज्या वाक्यांचे प्रकार आहेत त्या वाक्यांच्या प्रकाराची तुम्हाला अधिक चांगली माहिती मिळालेली आहे आधीच्या चर्चासत्रामधून आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या वाक्यांच्या प्रकारांचा अभ्यास करावयाचा आहे. पुढचा त्याच्यामधलाच प्रश्न आहे तो शुद्ध वाक्य करून लिहा किंवा विरामचिन्हांचा योग्य वापर करा. आता या ठिकाणी सुद्धा याला 2 गुण आहेत, पण या मध्ये देखील तुम्ही विरामचिन्हांचा वापरही करायचा आहे आणि वाक्य शुद्ध करून लिहा जे दिलेलं आहे तेही लिहायचं आहे. त्यामुळे थोडीशी कुठेतरी मिस्टेक झालेली असते, कारण 2 गुणांचा हा प्रश्न आहे, तुम्हाला 2च त्याच्यामध्ये बदल करायचे असतात. त्यामुळे काहीही त्याच्यामध्ये कमतरता राहायला नको, ते दोन्हीही प्रश्नांची उत्तरं ती लिहून टाकायची आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे तो वाक्प्रचार. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. या ठिकाणी तुम्ही बऱ्याचदा विद्यार्थी चूक करतात की वाक्प्रचाराचा अर्थ वाक्प्रचारानेच देतात, हे चुकीचे आहे. तर वाक्प्रचाराचा आता उदाहरणार्थ आकाश ठेंगणे होणे,
असं वाक्प्रचार तुम्हाला आलेला आहे. तर आकाश ठेकणे होणे म्हणजे आनंदाला पारावर न उरणे असा अर्थ द्यायचा नाही, कारण तो देखील वाक्प्रचार झाला. मग खूप आनंद होणे असा अर्थ द्यायचा त्याचा. त्यानंतर ते वाक्प्रचार लिहायचा, वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आणि त्याच्याखाली वाक्यात उपयोग करायचा. ज्या ठिकाणी वाक्यात उपयोग केलेला आहे, विचारलेला वाक्प्रचार आहे, त्या विचारलेल्या वाक्प्रचाराचाच वाक्यात उपयोग करायचा आहे. अर्थ सांगितलेला आहे त्याचा उपयोग करायचा नाही आणि त्याला अधोरेखित करायचं आहे. क प्रश्न आहे हा पत्रलेखनाचा आहे. याच्यामध्ये 2 पत्रलेखन असतात. तुम्हाला एक लिहायचं आहे, एक औपचारिक असतं, एक अनौपचारिक असतं. तुम्ही याची निवड करायची आहे. औपचारिक करायचं की म्हणजे एकाच पत्राची तुम्ही चांगली तयारी करा. एकतर औपचारिक करा नाहीतर अनौपचारिक करा. अनौपचारिक पत्र खूप लिहावं लागतं, तर औपचारिक पत्रामध्ये साचेबंदपणा असतो, त्यामुळे ते प्रिफर करणं जास्त चांगलं जातं. दुसरा जो प्रश्न आहे ख, ह्या ख प्रश्नामध्ये तुम्हाला उतारा दिलेला असतो. या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात किंवा 1/3 सारांश करायचा असतो. तर हा 1/3 सारांश करण्यापेक्षा उत्तरं लिहिणं जास्त सोयीचं असतं आणि ती तुमची लगेच लिहून होतात. पत्राला देखील 10 मिनिटं वेळ द्यायचा आणि उताराला देखील 10 मिनिटं वेळ द्यायचा. त्याच्यानंतर जो ग प्रश्न आहे, हा ग प्रश्न ही निमंत्रण पत्रिका आहे. निमंत्रण पत्रिका किंवा आवेदनपत्र, यामध्ये देखील तुम्हाला एक सोयीचं आहे की तुम्ही एकतर निमंत्रणपत्र तयार करा किंवा आवेदनपत्र तयार करा. त्यातला कोणाचा तरी एका जो विषय आपल्याला चांगला येतो त्याचा अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला देखील तुम्ही 10 मिनिटं वेळ देणार आहात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवेदनपत्र जर तुम्ही लिहिणार असाल तर आवेदनपत्रामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी आवेदनपत्र लिहित आहात किंवा आता शिक्षकाच्या पदासाठी अर्ज करत आहात असं आहे, तर शिक्षकाच्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तुम्हाला माहीत असली पाहिजे, किंवा संगीत शिक्षकाच्या पदासाठी किंवा एखाद्या क्लर्कच्या पदासाठी, तर ते तुम्हाला शैक्षणिक पात्रता माहीत असणं आवश्यक आहे. मग काही ठराविक पदांची शैक्षणिक पात्रता काय असते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे आवेदनपत्राची तयारी करायची. अशा तऱ्हेने जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केलात तर 10 मिनिटे तुम्हाला अधिक उरतात प्रश्नपत्रिका संपून लिहून झाल्यानंतर. या 10 मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका तपासणं, तुमचे हॉलोग्राफ स्टिकर्स लावणं, प्रश्नपत्रिकांसाठी घेतलेल्या उत्तरपत्रिका लिहिताना तुम्ही पुरवण्या जोडल्या असतील तर त्या बांधणं, याच्यासाठी तुमचा वेळ जातो. त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही जय्यत तयारीने परीक्षेला सामोरे गेलात तर यश तुमचंच आहे. डू युअर बेस्ट, गॉड विल डू द रेस्ट.